नमस्कार. नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला देवल यांच्या परिसस्पर्श या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात नीला देवल लिखित परिसस्पर्श. त्या शांत वातावरणात झपझप पावलं टाकत गुरुदेव आश्रम परिसरातल्या देवळाकडे वळले. त्यांच्या पावलांचा मागोवा घेतच आणखीन कोणीतरी चालत होतं. गुरुदेव सभागृहात मृगाजीन पसरून स्थानापन्न झाले. हरिओमचा जप चालू असतानाच गुरुदेव गुरुदेव म्हणत रेवा त्यांच्या पायाशी कोसळली. रेवा, शांत हो, शांत हो मुली. आता स्वतःलाच तुला सावरायला हवं. कसं सावरू गुरुदेव? समोर सारा अंधकार असताना कसं सावरू? मुली, बेटी, कितव्या वर्षी लग्न झालं तुझं? 20व्या वर्षीच लग्न झालं. माझ्यासारख्या अनाथ मुलीचे आई बाबा होऊन तुम्हीच तर लग्न लावून दिलत ना माझं. हो ना. मग लग्नाला किती वर्ष झाली? किती वर्ष संसार झाला? गुरुदेव, 22 वर्षांचा सहवास आणि संसार. गाडीला अपघात आणि एका झटक्यात सगळे पती, मुलगा, मुलगी या जगातून एकाच वेळी नाहीसे व्हावेत. या झंझावातात मला एकटीला टाकून? का का असा दावा साधला देवानं माझ्याशी? कुठेही न खर्चटता मला का जिवंत ठेवली या देवानं? असं जगून काय करू मी गुरुदेव? माझ्याच बाबतीत असं का घडावं? शांत हो रेवा, शांत हो. रेवा, सुखाच्या हातात हात आणि दुःखाची हकालपट्टी असं कसं करता येईल ग पोरी? ते दुःखही पचवायला पाहिजे ना. त्यासाठी धीरानं त्याचाही स्वीकार करायला हवा. 22 वर्ष झाली तुझ्या संसाराला, पण त्या आधीच्या तुझ्या 20 वर्षांच्या आयुष्यात कुठे होते तुझे पती, मुलगा, मुलगी? तेव्हा का नव्हतीस तू दुःखी? तेव्हा त्यांचा माझा सहवासच कुठे होता? हो ना. अगं, हे सारं मायेचं आवरण आहे. त्यात फसतो बरं माणूस. सांगायला सोपं आहे गुरुदेव, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तत्वज्ञान फार सोपं आहे हो सांगायला. तुम्हाला काय आणि कसं कळणार माझं दुःख? तुम्ही असे निस्संग ब्रह्मचारी. दुःखाच्या अतीव वेगानं रेवानं शब्दांच्या आसुडानं गुरुदेवांनाच फटकारलं. रेवा काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही हे जाणून गुरुदेव शांतपणे डोळे मिटून हरिओम हरिओम म्हणत राहिले. रेवाचं वाक्तांडन तिथेच उभ्या असलेल्या माताजींना असह्य होऊन त्या म्हणाल्या, बास रेवा, याहून अधिक काही बोलू नकोस. त्या रेवाला हाताला धरून जबरदस्तीनं आश्रमाकडे घेऊन गेल्या. रेवा, अगं, स्वतःचं दुःख गोंजारताना गुरुदेवांना फार फार बोललीस, हे बरं नाही केलंस तू. मग काय करू माताजी? माझा नवरा, मुलं देवानं माझ्याकडून हिरावून घेतली आहेत. कुठं आहे तो गुरुजींचा देव? मी जाब विचारते गुरुदेवांना, काय उत्तर देणार आहेत ते? खरं आहे तुझं पोरी, खरं आहे. तू कितीही वेडवाकडं बोललीस तरी किंवा गुरुदेवांना दूषणं दिलीस तरी ते क्षमाशील आहेत. ते तुला काही बोलणार नाहीत किंवा कोणाचा अपमानही करणार नाहीत, हे माहिती आहे तुला. इतकी वर्ष तू गुरुदेवांच्या आश्रमात काढलीस, पण अजूनही गुरुदेवांना ओळखलं नाहीस तू. माताजी लहान तोंडी मोठा घास घेते. तुम्हाला तर इथे येऊन एखादं वर्ष झालंय, पण मी इथे लहानपणापासून आश्रमातच वाढली आहे आई वडिलांविना. मग गुरुदेवांना तुम्ही काय ओळखणार? माताजी, माझं दुःख अनावर आहे. खरंय, खरंय.
म्हणूनच आत्ता आश्रमात चल, 4 घास खाऊन घे. जेवणाची घंटा झाली आहे. नकोय मला जेवण. 2 घास देखील घशाखाली उतरणार नाहीत माझ्या. तुम्ही जबरदस्ती करू नका. तो तुमचा अधिकारही नाहीये. परवापर्यंत पतिवियोगाच्या दुःखात तुम्ही सुद्धा होतात. अजूनही अधूनमधून तुम्ही सतत रडत असता, पाहिलंय मी. तुम्हाला तरी कुठे बाहेरचं जग दिसत होतं? केवळ गुरुदेव तुम्हाला माताजी म्हणतात म्हणून आम्ही सारे तुम्हाला माताजी म्हणतो. पण मला हे कळत नाहीये की गुरुदेव तुम्हाला माताजी का म्हणतात? तुम्ही तर त्यांच्यापेक्षा 8-10 वर्षांनी निश्चितच लहान आहात. माताजी काहीच बोलल्या नाहीत. बळेबळेच रेवाला त्याने 2 घास खायला लावले. मुलांच्या पतीच्या आठवणींनी घास घेताच रेवा अस्वस्थ झाली. घळाघळा अश्रूंचा पूर सुरू झाला. रेवा, जगात तू एकटीच दुःखी नाही आहेस. तुला दुःख सांगता तरी येतोय ग. कित्येकांना अश्रूंच्या घोटाबरोबर ते मूकपणानं गिळावं लागतं. जगाला ते दाखवताच येत नाही. म्हणजे तुमच्यासारखं. हो. का बरं? एवढं काय गुपित दुःख आहे तुमचं? रेवा, गुरुदेवांच्या आईने 60-65 वर्षांपूर्वी हा आश्रम अनाथ मुलांसाठी चालू केला. त्यानंतर तुझ्याच सारखी आई बापाविना पोरकी मुलगी त्या आश्रमात दाखल झाली. गोड गोंडस, दिसायला सुंदर. आईंची फार लाडकी. ती मोठी होताच आईंनी तिची गुरुदेवांसाठी सून म्हणून निवड केली. गुरुदेवांचं आई हे आराध्य दैवत. ते कधीच आईच्या शब्दाबाहेर नसत. त्यांनी आईला संमती दिली आणि गुरुदेवांचं लग्न झालं. माताजी, गुरुदेव विवाहित आहेत? हो. अगं बाई, इतकी वर्ष आश्रमात राहूनही मला माहीत नाही, ते तुम्हाला कसं माहिती? रेवा, प्रश्न विचारू नकोस. मी तेच रहस्य तुला सांगतेय. रेवाची उत्सुकता ताणली गेली. गुरुदेवांशी लग्न होऊन सुद्धा त्या मुलीनं गुरुदेवांना स्वतःला स्पर्श करू दिला नाही. नोकरी करण्याच्या निमित्तानं ती सकाळीच आश्रमाबाहेर पडे आणि ती एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमाचे सगळे रंगढंग उधळूनच संध्याकाळी आश्रमात परत येई. लग्नाआधीच तिचं हे प्रेमप्रकरण चालू होतं. मग आईंना तिने हे सांगायला हवं होतं ना माताजी. खरंय तुझं, पण ती आश्रमातच वाढली होती. तो आश्रमच तिचं आश्रयस्थान होतं, तिचा निवारा होता आणि प्रियकराला त्याचा संसार होता. पण मग तिने आईंचा, गुरुदेवांचा विश्वासघातच केला का नाही? पण गुरुदेवांनी त्या मुलीला दूषणं दिली नाहीत. उलट आईंचे म्हातारपणचे दिवस सुखात आनंदात जावेत म्हणून आईपासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या त्यांनी. त्या मुलीनं लग्न होऊन सुद्धा प्रियकराबरोबरचे संबंध तसेच चालू ठेवले. सत्यानाश हो त्या अधमबाईचा. रेवानं पोट तिडकीनं शिव्याशाप दिले. रेवा, अगं तसा सत्यानाश तर पुढे झालाच तिचा. प्रियकराच्या पहिल्या संसाराची तिने धुळधाण उडवून लावली. पुढे आईंना देवाज्ञा झाली आणि प्रियकरापासनं तिला एक मुलगा झाला. प्रियकराची दूर बदली होताच ती मुलाला आश्रमात सोडून त्यांच्याबरोबर पळून गेली. मग गुरुदेवांनी त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, सुसंस्कारित करून शिक्षण दिलं, नोकरीला लावलं. तो मुलगा पुढे उच्च अधिकारी झाला. आणि रेवा, तोच तुझा नवरा होता. माताजींनी भला मोठा उसासा सोडला आणि डोळ्याला पदर लावला. आपल्या स्वतःच्या बायकोचं परक्या पुरुषापासून झालेलं मूल प्रेमानं वाढवायचं, त्याला लळा लावायचा, त्याला कर्तबगार बनवायचं. गुरुदेवांच्या मोठेपणाचा नवाच पैलू रेवासमोर आला.
असल्या उच्छृंखल बाईचा इतका सालस, समंजस, हुशार मुलगा आपला नवरा. तो केवळ गुरुदेवांच्याच संस्कारांमुळे सत्वशील, चारित्र्यवान बनला. रेवानं स्वतःशीच कबुली दिली, पण माताजी, या आश्रमातच लहानाची मी मोठी झाले. लग्न झालं, संसार बहरला. आम्हा दोघांनाही गुरुदेवांनी आपापल्या पायावर उभं केलं. पण इतकी वर्ष गुरुदेवांच्या सहवासात राहून सुद्धा मी त्यांचं मोठेपण नाही ओळखू शकले. ज्या गोष्टी इतक्या वर्षात मला माहीत नाहीत, त्या गोष्टी तुम्हाला उण्यापुऱ्या 1.5-2 वर्षात कशा काय माहिती झाल्या? रेवा आश्चर्यकर्ती झाली आणि अचानकपणे माताजींकडे साशंकतेनं बघत तिने पृच्छा केली, म्हणजे माताजी, म्हणजे तुम्हीच तर त्या आहात का? माताजींनी मान खाली घातली. म्हणजे याच माझ्या नवऱ्याच्या आई, माझी सासू ही. रेवाला आता माताजींची अतिशय घृणा वाटली, पण गुरुदेवांच्या संस्कारातून आलेली क्षमाशील वृत्ती जागी झाली. तिने स्वतःला सावरलं. या उपर आता या बाईंचं दर्शन सुद्धा घडू नये असं वाटत असताना शंकेने डोकं वर काढलं आणि तिने विचारलं, पण मग गुरुदेव तुम्हाला माताजी का म्हणतात? लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझं मन आणि शरीरही दुसऱ्याचं झालंय हे मी त्यांना सांगताच गुरुदेव स्तंभित झाले. थोड्या वेळानं शांतपणे म्हणाले, स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम. हरिओम हरिओम. ते म्हणाले, परस्त्री ही आम्हाला माते समान. आजपासून तुम्ही आमच्या माताजी. तुम्ही निश्चिंत असा, निर्धास्त राहा. पण माझं परमदैवत जी माझी आई, जिचा तुमच्यावर गाढ विश्वास आहे, त्याला कधीच तडा जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. कारण तिच्या वार्धक्याचा आणि वयाचा विचार करता तिला कोणताच आघात आता सहन होणार नाही. तिला दुःख देऊ नका, एवढंच माझं मागणं आहे. असं म्हणून ते बाहेर पडले ग. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ही उक्ती सार्थ करणारे गुरुदेव. ते साऱ्या आश्रमाचे आणि गावाचेही गुरुदेव कसे झाले याचं कोडं रेवाला अभावितपणे उलगडलं. झोप लागणं अशक्यप्राय होतं. नवरा मुलांच्या आठवणींनी सारी रात्र जागवली होती. पहाट झाली आणि रेवाची पावलं आश्रम परिसरातल्या देवळाकडे वळली. देवासमोर गुरुदेव बसले होते. मधल्या बोटावरनं जपमाळेचा एक एक मणी खाली सरकत होता. हरिओमचा घनगंभीर नाद सगळ्या देवालयात घुमून राहिला होता. रेवा आली आणि गुरुदेवांच्या पायावर डोकं ठेवून त्यांच्या समोर शांतपणे बसून राहिली. सारी वाचाच मुकी झाली होती. कालच्या आणि आजच्या रेवाच्या मनस्थितीतला बदल गुरुदेवांनी चाणाक्षपणे हेरला. रेवा, गुरुदेव गंभीरपणे म्हणाले, हेलकावणाऱ्या लाटांवर 2 ओंडके काही क्षणांसाठी भेटतात आणि अलग होऊन पुढे दूर निघून जातात. जीवनही असंच आहे पोरी. मनानं त्यात वाहून जाऊन कोलमडून नाही पडायचं, तर त्या मनावर आरूढ होऊन सुखनैव जगायचं. वर्तमानाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. निश्चित असं ध्येय ठरवायचं. मनाला समजाव. भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न कर. ज्यात आपण बदल करू शकत नाही अशा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल किती काळ दुःख करायचं बेटा. जीवन हे असंच असतं आणि असंच चालायचं हे मनाला समजाव. भविष्याची चिंता करू नकोस. अशी रडत कुढत बसून उर्वरित आयुष्य वाया घालवू नकोस. गुरुदेवांचा धीर गंभीर आवाज रावळात घुमत होता.
प्रत्येक शब्दागणित रेवा शांत शांत होत चालली होती. प्रार्थनेची घंटा झाली आणि रेवा गुरुदेवांसह आश्रमाच्या सभागृहात प्रार्थनेसाठी परतली. प्रार्थना सुरू झाली. हमको मन की शक्ती देना. ओम सहना भवतु. ओम शांती शांती. हे परमेश्वरा, तू कृपाळू आहेस, दयेचा सागर आहेस. सर्वांना चांगली बुद्धी देऊन सुखात आनंदात ठेव. साऱ्यांचा रक्षण करता तूच आहेस. तुला जाणण्याची शक्ती तू आम्हाला दे. प्रार्थना संपली नाही तोच आश्रमाबाहेरच्या दरवाज्यातून टॅह्या टॅह्या असा कोवळा आकांत जोरजोरात ऐकू यायला लागला. रेवा बाहेर धावली. फडक्यात गुंडाळलेला तो छोटासा मांसाचा गोळा जीवाच्या आकांतानं प्रेमाची, वात्सल्याची, मायेची भीक मागत होता. रेवानं पडदिशी ते छोटं हलतं चुळबुळतं गाठोडं उचललं, छातीशी कवटाळलं. त्या मायेच्या उभेत तो जीव क्षणात शांत झाला, निश्चिंत झाला. गुरुदेव, गुरुदेव, हे बघा देवानं मला काय दिलंय. गुरुदेव देव आहे आणि खरंच तो कृपाळू आहे. माझी मोठी दोन्ही मुलं नेली, पण ही छोटी माझ्या पदरात टाकली आहे. मला भरभरून जगण्याची नवी आशा, दिशा दिली आहे, नवी दृष्टी दिली आहे. ही छोटी आता माझी आहे. नवे नवे आश्रमातली ही सारी मुलं आता माझी झाली आहेत. गुरुदेव, जीवन हे असं जगण्यासाठी आहे हे आत्ता कळलंय मला. गुरुदेव शांतपणे रेवाच्या पाठीवरनं हात फिरवत राहिले. रेवाच्या डोळ्यातनं कृतज्ञतेचे आनंदाश्रू घळाघळा ओघळत राहिले मुक्तपणे. श्रोते हो, ही होती नीला देवल यांची कथा, परिसस्पर्श कथा. निश्चितच आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.